तू एक काम कर, तू चोळप्पा भाऊंच्या समाधीच्या इथे जा. स्वामींना तिथे चोळप्पा भाऊंच्या समाधीजवळ उन्मनी अवस्थेत बसलेले आहेत. तू जाऊन जरा तिथे लक्ष ठेव. जराही स्वामींची अवस्था भंग पावतेय असं वाटलं तर लगेच ताबडतोब मला इथून जा तू. असं कसं झालं? हे शिवलिंग कुठे गेलं? असं कसं अदृश्य होऊ शकतंय? स्वामी इथे हे म्हणाले होते की स्वामी चोळप्पाच्या समाधीपाशी बसलेत आणि इथे तर स्वामी माझ्या समोर आहेत. म्हणजे स्वामी एकाच वेळी दोन ठिकाणी, की मी काहीतरी चुकीचं पाहते? नाही, काहीतरी वेगळं आहे हे. अहो, स्वामी तर इथे आहेत. स्वामी इथे? नलिनी, इथे काहीतरी अजब घडतंय. म्हणजे बघ, स्वामी इथे आणि शिवलिंग मात्र अदृश्य झालंय. अरे देवा, शिवलिंग कुठे गेलं? अगं, मलाही काही कळत नाहीये. हे शिवलिंग आत्ता इथे होतं, असं कसं अदृश्य झालं? आणि स्वामी तर त्या चोळप्पा भाऊंच्या समाधीजवळ होते ना, मग ते इथे कसे आले? नियम मोडल्यामुळे तर नसेल ना? स्वामी आपली परीक्षा घेताय. नलिनी, आपण एक काम करूया, आपण स्वामींशीच बोलूया. चल. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर. आवाज ऐकलास? अहो, शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर. आवाज शिवलिंगाचा इथून येतोय. म्हणजे स्वामी तिथे आणि इथेही? शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. नलिनी, एक काम करूया, आपण तिथेच जाऊन बघूया. हा, चल. दोन्ही ठिकाणी स्वामी, इथेही आणि इथेही. हे रूप नाही, ही ओळख आहे. भेद अजून शिल्लक आहे. भेद?
कसला भेद स्वामी? उद्या सोमवार आहे, उद्या दिवसभर आमची सेवा कर, बरा होशील. चल. हो स्वामी, मी करीन सेवा. सेवा तर करीन मी, पण दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाण्याचा नेम आहे माझा. तो कसा काय चुकवायचा? स्वामी, स्वामी आता माझ्या लक्षात येत आहे मी काय भेद करतो तुला, हे आज मला उभजलं स्वामी. मी तुम्हाला आणि महादेवाला वेगळं वेगळं समजत होतो स्वामी. तुम्ही दोघं एकच आहात हे माझ्या अहंकाराने मला कळूच दिलं नाही स्वामी. म्हणूनच ना स्वामी, तुम्ही यांना सोमवारी सेवा करायला सांगितली. तुमची सेवा म्हणजेच महादेवाची सेवा आहे. तुम्ही ज्या क्षणी सुंदर भाऊजींना आमच्याकडे पाठवून मला बोलवून घेतलं ना, त्या क्षणी मला समजायला पाहिजे होतं स्वामी. स्वामी, माझं खरंच चुकलं, मला माफ करा स्वामी. नंदरा, तुझ्या या भेद करण्याच्या चुकीमुळे तुझा आजार लवकर बरा झाला नाही. तू उपचार पुढे ढकलत राहिलास, उपचार आणि सत्य टाळत राहिलास. अरे जर वेळीच आम्हाला ओळखला असतास तर तुझा आजार कधीच बरा झाला असता. उशीर केलास, लबाडी केलीस, पण त्या आमच्यावरच्या महादेवावरच्या भक्तीमुळे, प्रेमामुळे तेव्हा ते सगळं माफ. तुझ्या नशिबातले भोग तू भोगलेस, ज्या चुका केल्या तरी शिक्षाही भोगलीस. आता तुझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे. शिवशंकर शंभो. नंदराम हे तीर्थ प्राशन कर, आजार मुक्त होशील. जशी आपली आज्ञा. महादेवा, महादेवा, माझा आजार पूर्ण बरा झाला महादेवा. देव वेगळा नाही, भेद मिटला की उद्धार आपोआप होतो. स्वामी देवा, स्वामी देवा, देवा, तुम्ही जर निघायचं ठरवलंच असेल ना तर माझा श्वास थांबेल. देवा, तुमच्याशिवाय नाही जगू शकत हो मी. तुम्ही श्वास आहात माझे. तुम्ही जर निघून गेलात तर माझा श्वास थांबणारच आहे देवा. शिवशंकर शंभो. स्वामी, हे शिवलिंग ठीक आहे, हे घरी घेऊन जा, इथे स्थापना कर. या शिवलिंगाच्या रूपाने आम्ही कायम तुझ्या सोबत असू.
डोळ्यांना जरी दिसलो नाही तरी कायम तुझ्या मनात असो. स्वामी आम्ही धन्य झालो स्वामी. स्वामी स्वामी तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचा उद्धार झाला. माझा आजार बरा झाला. भेद कळाला आणि देव मिळाला. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमची चिंता मिटली, आता सुंदरेची चिंता मिटवायला हवी. आमच्या करता स्वतःचा जीव पणाला लावलाय तिने, आता तिला समजवायची वेळ आली आहे. भक्ती प्रेमात बदलली की वरदान ठरते आणि हट्टात बदलली की स्वतःला जाळते. आता तिला समजावण्याची वेळ आली आहे. शिव शंकर शंभो. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अहो सुंदरा मावशी हे काय करताय? श्वास रोखून धरलाय. ए बा स्वामींना परत बोलवण्याचा हा उपाय. हे असं टोकाचं पाऊल उचलू नका. अहो स्वामी परत येतील आणि स्वामींना असं वेठीला धरणं स्वामींनाही आवडणार नाही. आणि तुम्हाला काही झालं तर? हो सुंदरा मावशी, अहो ऐका आमचं, नका असं करू. स्वामी तुम्ही जिथे कुठे गेला असाल तिथून परत या, नाहीतर या सुंदरा मावशी त्यांच्या जीवाचं काही. हा सुगंध. गोपाळ बुवा, अहो अचानक चाफ्याची फुलं कुठून आली? माझा हेतू साध्य झाला. स्वामी देव आले. काय? श्री स्वामी समर्थ. सुंदरे, प्रत्येक गोष्ट विधिलिखित आहे आणि काही अपवाद वगळता आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही. मग तू कसा करू शकतेस आणि ते मान्य तरी कसं होईल? तुला काय वाटलं तू प्राण सोडू शकतेस, श्वास रोखू शकतेस? अगं श्वास रोखणं माणसाच्या नाही, नियतीच्या हातात असतं. प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाचा प्रवास ठरला आहे. तुझाही प्रवास ठरलाय, तसा आमचाही ठरलेला आहे. माणूस वेळ बदलू शकतो पण वेळेचा नियम बदलू शकत नाही. ज्याचा प्रवास जेव्हा संपायचा तेव्हाच संपणार. जो नियतीशी लढतो तो हरतो, तो थकतो, आणि जो नियतीला शरण जातो तो मुक्त होतो. स्वामी देवा, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी कशातही हस्तक्षेप नाही करू शकत. मी काहीही बदलू शकत नाही. हा, पण मी माझ्या गुरुला माझं ऐकायला भाग पाडू शकते. बघा, तुम्ही परत आलात ना? सुंदरे, आम्ही कुठेही गेलो नव्हतो. आम्ही नंदरामचं भलं करायला गेलो होतो. उगाच घाबरतेस, गैरसमज करून घेतेस. मनाचे खेळ करणं थांबव, स्वतःला त्रास देणं थांबव. देवा, तुम्ही तुमचा प्रवास थांबवा, मी माझे प्रयत्न थांबवेन. शिव शंकर शंभो. निरंजनराव, अक्कलकोटमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो, तुमच्यासारखा मोठा कवी, साहित्यकार इथं येणं म्हणजे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. हो ना,
संपूर्ण परदेशात यांच्या लेखणीचीच कीर्ती. हो ना, आम्ही असं ऐकलंय हैदराबाद संस्थानाच्या राजाकडून तुम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळालाय म्हणे. ते पहा, पुरस्कार स्वरूपात मिळालेलं ते धन, हा मानाचा तुरा, हे राजवस्त्र आणि हा राजाचा लखोटा. तिकडच्या राजाचं मी एक चरित्र लिहिलं. त्याकरता मला सर्वोत्तम चरित्रकार म्हणून सन्मान मिळाला. राजकवी म्हणून मान्यता मिळाली आहे, राजाश्रय मिळालाय मला. आणि हे त्या मान्यतेचं पत्र. वा वा वा, खरंच अभिनंदन बर का. खरंच खूप मोठा सन्मान आहे तुमचा. आता मला स्वामींवर चरित्र लिहिण्याची फार इच्छा आहे. त्यासाठीच अक्कलकोटला आलोय. अहो पण स्वामींच्या चरित्रावर गोपाळबावांनी आधीच बखर लिहून ठेवली आहे. हो, ती स्वामी मान्य आहे आणि लोकांना आवडलेली देखील आहे. बरोबर आहे. हो ना, मग तुम्ही वेगळं काय लिहिणार? मी हाडाचा कवी आहे. स्वामींचं चरित्र मीच लिहिणार. गोपाळ बुवांनी जी बखर लिहिली आहे त्याहून उत्तम बखर मी लिहू शकतो. एकदा माझं लिखाण समोर आलं की त्या बखरीचं महत्व संपून जाईल. पण तुम्ही गोपाळबावांची बखर वाचली आहे का? गरज नाही त्याची. माझ्या समोर ती अगदी सुमारत असणार. पाहाल तुम्ही, एकदा माझं लिखाण पूर्ण झालं की ते प्रसिद्ध होईल, इतिहासात त्याची नोंद होईल. पुढच्या पिढ्यांना माझ्याच ग्रंथातून स्वामी चरित्राचा उलगडा होईल. माझ्या लेखणीत तेवढी ताकद आहे. स्वामी देवा, आज मनाला अगदी बरं वाटतंय हो. गोपाळा, जा एक पहार घेऊन ये. हो स्वामी. फोडा दगड. बर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, दगड फुटला. वा, गोपाळा, तो समोर मोठा डोंगर दिसतोय का? त्याच्यावर एक भली मोठी कडाय बघ. जा, जाऊन फोड ती. स्वामी देवा, अहो हे काम तुम्ही गोपाळ बुवांना का सांगताय? ते काही दगड फोडणारे कारागीर नाहीयेत. काय रे गोपाळा, जमेल का? स्वामी, तुमचा आदेश आहे म्हणून मी प्रयत्न करेन. पण तो कडा एवढा भक्कम आहे की ती फुटायची नाही. उलट ती पहारच तुटून जाईल. पण तो कडा तसाच राहील. आम्हाला तुला हेच सांगायचंय गोपाळा. आम्हाला सांग, फुटण्याची भीती कोणाला आहे? दगडाला की डोंगराला? अर्थात दगडाला. खरंय गोपाळा, ज्याच्यात अहंकार असतो त्याला फुटलं जाण्याची भीती असते. पण जो डोंगरासारखा ठामपणे उभा असतो त्याला खावांची भीती वाटत नाही. हे कायम लक्षात ठेव. शिव शंकर शंभो. कविराज, स्वामी असं का म्हणाले असतील? गोपाळ बुवा, अहो स्वामी देवांची लीला ही अशी ओघातच उलगडते. ही सुद्धा उलगडेल हो.
प्रणाम स्वामी. आशीर्वाद असू द्या. आपण आलात, मला फार आनंद झाला. स्वामी, यांची ओळख करून देतो. हे निरंजनराव फार मोठे कवी आणि साहित्यिक आहेत. नुकताच त्यांना हैदराबाद संस्थानच्या राजाकडून फार मोठा पुरस्कार मिळालाय. निरंजन भाऊ, हैदराबाद संस्थानकडून जो पुरस्कार तुम्हाला मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप मोठा सन्मान आहे हा. अभिनंदन. अभिनंदन. स्वामी, मला आपली पाद्यपूजा करण्याची इच्छा आहे. हा सन्मान तुला आयता मिळालाय खरे? नाही स्वामी, तो मी माझ्या कलेने कमावलाय. मग पाद्यपूजेचा मान सुद्धा तुझ्या भक्तीने कमाव. पण तशी संधी मला द्या स्वामी. मला तुमचं चरित्र लिहायची इच्छा आहे. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. निरंजन भाऊ, तुमची काहीतरी गल्लत होती. म्हणजे? नाही म्हणजे गोपाळ बुवांनी बखर लिहिली आहे स्वामींवर. मग आता आणखीन एका ग्रंथाची काय गरज आहे? काय आहे ही बखर मी माझ्या दृष्टिकोनातून लिहिली. यांच्या नजरेतून वेगळी बखर लिहिली जाईल. जे माझ्या नजरेतून सुटलंय ते कदाचित यांच्या नजरेला दिसेल आणि स्वामींचं नवीन रूप लोकांसमोर येईल. शेवटी स्वामींची सेवा अनेक लोकांच्या हातून घडली तरी काही हरकत नाही. या निमित्ताने या बखरीची उजळणी होईल आणि लोकांमध्ये प्रसार वाढेल. स्वामी, आपण निरंजन भाऊंना परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. खरंच गोपाळ बुवा, तुमचं मन किती मोठं आहे. गोपाळ बुवा, एकदा माझा ग्रंथ लिहून झाला की ती सोडून कुठलीही बखर, कुठलाही ग्रंथ कोणीच वाचणार नाही. माझ्या ग्रंथानंतर कुणीही लिहायचं धाडस करणार नाही, कारण तो सर्वोत्तम असेल आणि सर्वोत्तम तेच सरस असतं. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. दिली परवानगी. स्वामी, उद्याच पहिला अध्याय वाचायला घेऊन येतो. गोपाळा, जा बकर घेऊन ये. हो स्वामी. द्यायला ही गोपाळने लिहिलेली बखर. तू लिखाण सुरू करण्याआधी बखर वाच आणि मग सुरू कर. चल. होय स्वामी. अहो, हे काय निरंजनराव, तुम्ही तर थेट ग्रंथ लिहायला घेतलात. अहो, स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं होतं ना की ग्रंथ लिहिण्यापूर्वी गोपाळबुवांची बखर वाचा. तुम्ही तर ती उघडून देखील नाही बघितली. उघडून बघायची काही गरज नाही. मला माझी विद्वत्ता माहिती आहे. ते गोपाळबुवा माझ्या पासंगालाही पुरणार नाही. कसं आहे,
माझ्यापेक्षा कमी दर्जाचं काही वाचलं ना की मला जरा त्रास होतो. 2-4 दिवस कसे अस्वस्थतेत जातात. अहो पण स्वामींचा आदेश आहे आणि आदेशाचा मान ठेवणं हीच तर सेवा असते ना. स्वामींनी सहज म्हणून सांगितलं असेल काही दाखले मिळवत म्हणून, पण मला दाखल्यांची काही गरज नाही. स्वामींच्या चरित्रावर माझा गाढा अभ्यास झालेला आहे. त्या गोपाळरावांनी केला नसेल ना त्याच्या 4 पट अभ्यास मी केलाय. माझ्या लेखणीत जे उतरेल तेच इतिहास ठरेल. स्वामी देवा, आज असे एकटेच काय हसताय? सुंदरे पाणी बघ. सांग याची चव कशी असेल. देवा, अहो नुसतं पाहून कसं कळेल? पाणी गोड असेल, खारट असेल, तुरट असेल, बेचवही असू शकतं. प्यायल्याशिवाय नाही कळायचं हो. गोपाळा, हे घे ते पाणी. स्वामी हे पाणी गोड आहे. गोपाळा, तुला चव कळले की एखादी गोष्ट फक्त पाहून कळणं आणि अनुभवातून ती स्वतःमध्ये उतरवून कळून घेणं यात फरक आहे की नाही. खरं आहे स्वामी. काही ना गैरसमज झाला की पाण्याकडे पाहून फक्त चव ओळखता येते. त्यांचा हा गैरसमज दूर करण्याची वेळ आता जवळ आली आहे. स्वामी देव, नेमकं कुणाबद्दल बोलताय? अनुभवाशिवाय ज्ञानाचा दावा करणाऱ्यांना हा इशारा तर नाही ना? शिवशंकर. चला, पहिला अध्याय पूर्ण झाला. अहो निरंजनराव, एका दिवसात एका रात्रीत पहिला अध्याय पूर्ण केलात. कमाल आहे बुवा तुमची. अरे सरस्वती प्रसन्न आहे माझ्यावर. कसं आहे, माझी तंद्री लागली की अध्याय पूर्ण झाल्याशिवाय मी माझी लेखणी खाली ठेवत नाही. कालचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र जागून मी हा अध्याय पूर्ण केलाय. त्या गोपाळरावांची बखारे ना मला लवकरात लवकर हद्दपार करायची आणि माझा हा ग्रंथ मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अहो ह्याच वेगाने जर लिहित राहिलात तर साधारण 8-10 दिवसांमध्येच तुम्ही ग्रंथ पूर्ण कराल. होईल होईल, आणि तो ग्रंथ इतिहास घडवेल. अहो तुमच्यासाठी दूध आणि केळी घेऊन आलोय. ते केव्हा मग घेऊ. आता सुचिरभूत होतो आणि लगेच स्वामी स्थानावर जातो. निरंजनराव, पहिला अध्याय लिहिलात याचा आनंदच, ते छानच, पण गोपाळ बुवांची बखर वाचण्याचा स्वामींचा आदेश तुम्ही पाळलाच नाही. त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू नयेत म्हणजे झालं. शिवशंकर शंभो. स्वामी, हे सगळं गोपाळ बुवा, स्वामी देवांनी नंदरामचं जसं भलं केलं ना, तसं इतर भक्तांचंही भलं करणार आहेत बहुतेक. पण हे भक्त स्वामी देवांच्या आयुष्यात जेवढे उशिराने येतील ना, तेवढा स्वामी देवांचा अक्कलकोट मधला मुक्काम वाढेल. तुमच्या भावना समजतायत मला, पण आपण जर असा विचार केला तर त्याचे परिणाम काय होतील बघा ना. म्हणजे भक्त उशिरा येणार, त्यांचा उद्धार उशिरा होणार आणि मग त्यांना भोग भोगायला लागणार. तुम्ही मला सांगा, आपण असा विचार करून चालेल का? मी माझ्या स्वार्थासाठी इतरांच्या वेदना वाढाव्यात
असा विचार करते म्हणजे नाही नाही स्वामी देवा मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझा पहिला अध्याय पूर्ण झालाय. एवढ्या लवकर? वाच. होय स्वामी, जशी आपली आज्ञा. हे कसं काय शक्य आहे? ही पानं कोरी कशी झाली? मी तर पूर्ण अध्याय लिहिला होता. अनुभवाशिवाय लिहिलेलं आणि अहंकारातून उतरलेलं परमेश्वर पुसून टाकत असतो. पानं कोरी कशी? मी तर पहिला अध्याय लिहूनच आलो होतो. मी स्वतः लिहिलं होतं. स्वतः प्रत्येक कोण लिहिली होती आठवते मला. काय रे, थांबलायस काय? वाच. कदाचित धर्मशाळेतून निघताना मला भास झाला असता. मी लिहिलेली पानं तिथेच राहिली असतील आणि मी कोरी पानं उचलून आणली असतील का? निरंजन भाऊ, अहो काही गडबड झाली आहे का? हो, बहुतेक घोळ झालाय. मी ज्या पानावर लिहिलंय ती पानं धर्मशाळेत राहिली आहेत. अरे, एवढं मोठं कार्य हाती घेतलेलं असताना आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतंय हे तुझ्यासारख्या कवीच्या लक्षात यायला हवं होतं. होय स्वामी, अध्याय पूर्ण झाल्याच्या आनंदात माझ्या लक्षातच काही राहिलं नाही. भावनांवर आणि षड्रिपूंवर नियंत्रण हेच खरं सामर्थ्य आहे. वारा सुटला की नौका वेगाने धावते खरी, पण दिशा नसली तर ती कड्यावर सापडते. लक्षात ठेव, वाहवत गेलं की होत्याचं नव्हतं होता. एका क्षणाचा संयम आयुष्य वाचवतो आणि एका क्षणाचा आवेग आयुष्य उद्ध्वस्त करतो. मी वाहून जाणारातला नाही स्वामी. यापुढे मी काळजी घेईन. बघूया. स्वामी, मी धर्मशाळेत जाऊन पानं घेऊन येतो. निरंजन भाऊ, धन्यवाद. काही संकेत वेळीच ओळखायचे असतात, नाहीतर उशीर होतो आणि उशीर पश्चात्तापाकडे घेऊन जातो. स्वामी देवांना नेमकं काय म्हणायचंय? सुंदरा मावशी, तो मानाचा तुरा पडला ना, त्याबद्दल काही सुचवू पाहतायत स्वामी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कसं काय शक्य आहे? मी अध्याय लिहिला तर होता. कसं काय शक्य आहे? नेमकं झालंय काय? अरे, अद्भुत प्रकार घडलाय. मी अध्याय लिहिला होता आणि आता सगळे पानं कोरी आहेत. ते कसं काय शक्य आहे? कारण माझ्या समोरच ती पानं घेऊन तुम्ही स्वामी स्थानाकडे गेलेला. आता सगळा अध्याय पुन्हा लिहावा लागणार. सगळा वेळ वाया जाणार. तरी मला थोडी शंका आली. कसली शंका? तुम्ही स्वामींचा आदेश नाही पाळला. तुम्ही गोपाळ बुवांची बखर नाही वाचली. अरे अरे मूर्खा, काहीतरी बोलू नकोस. तुझे उपदेश नकोत मला. मी पुन्हा लिहीन. माझ्या लेखणीची ताकद कोणी पुसू शकत नाही.
अहंकार अहंकार अहंकार. स्वामी ही अशी ग्रहताऱ्यांची चित्र का बरं रेखाटत असतील? हे असं काय घडतंय? मला कसले भास होतात की काय? काय झालं आणि कसले भाग आणि तुम्ही इतके का दचकला? मला गोपाळरावांची बखर दिसायला लागली. तुम्ही काहीही म्हणा, परंतु हा स्वामींचा संकेत असावा. निरंजनराव, तुम्ही आत्ता तरी स्वामींची बखर वाचावी. बस, तू हे असं बोलतोयस ना म्हणून हे असं घडतंय. तुझं बोलणं माझ्या डोक्यात घोळतोय आणि म्हणून हे असे भास होत आहेत. ते इकडे. अहो निरंजनराव, निरंजनराव तुम्ही काय करताय? निरंजनराव ऐका. अहो निरंजनराव, तुम्ही हे काय केलं? गोपाळ बुवांनी लिहिलेली बखर तुम्ही मातीत नव्हती पुरायला पाहिजे. तू जर असंच बोलायला लागलास ना तर तुझ्या बाबतीतही असंच होईल. आता बकरीचा विषय काढायचा नाही, तर तुझ्या बरोबर हेच करेन. हे थांबत का नाहीये? तुम्हाला नक्की खात्री आहे की हे सगळं स्वामी करत नाही? मग तर एकच कारण उरतं. कदाचित गोपाळ बुवाच काहीतरी जादूटोणा करत असतील. स्वामींचं चरित्र लिहिणारा दुसरा प्रतिस्पर्धी त्यांना नको असणार, नाही का? स्वामी देवा, सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ केलेत. जेवून घ्या बरं. सुंदर, तुला काय वाटतं? तू जे काय करतेस ते आम्हाला कळत नाही? म्हणजे देवा? अगं, सागर संगीत जेवणाशी आम्हाला काय घेणं देणं? अगं, कधी कधी आम्ही तर स्वीकार करतो ते आम्हाला आवडतं म्हणून नाही, पण भक्तांच्या आनंदासाठी. त्यांना वाटावं की त्यांनी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं म्हणून आम्ही 2 घास खातो. मग आता तो आनंद मला मिळू देत देवा, आणि पुढेही मिळत राहील असं बघा. तेच तुला हवंय ना? भक्तांच्या माध्यमातून तू आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस. पण या सगळ्याची काही गरज नाही सुंदरे. आजपासून मी गोडाधोडाचा त्याग करतो. स्वामी देवा, देवा असं का? सुंदरे, वेशीवर जा. आत्ता का स्वामी देवा? जा म्हणलं ना, जा. गोपाळ, एक काम कर, जा घटिका पात्र घेऊन ये. हो स्वामी. आणि तू जा घेऊन ये. सुंदरे,
हे घटिका पात्र बुडण्याच्या आत या वस्तू घेऊन तू वेशीपर्यंत जायचं. जा, एवढ्या कमी वेळात? कारण तुला तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. चल निघ. स्वामी देवा, पण हे एवढं ओझं घेऊन तुम्ही सांगताय त्या वेळात वेशीपर्यंत जाणं माझ्यासाठी कठीण आहे हो. नाही म्हणजे हे एवढं ओझं घेऊन मला चालता येणार नाही. आम्हाला तुला हेच सांगायचं सुंदरे. अगे गोड धोड म्हणजे जिभेचे चोचले मनावर चोच आहे, आणि हे असं मायेचं ओझं असलं की प्रवासाला विलंब होतो. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच. स्वामी, या चित्राचा अर्थ काय? विद्वत्ता म्हणजे सूर्य, मनुष्य म्हणजे पृथ्वी, आणि या दोघांच्या मध्ये चंद्र म्हणजे अहंकार आला तर विद्वत्तेला ग्रहण लागतं. आणि एकदा का ग्रहण लागलं की विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. आणि हेच होतं मनुष्याच्या बाबतीत. आम्हाला निघावं लागेल. स्वामी देवा, माफ करा, पण आपण कुठे जाणार आहात? शिवशंकर शिव. हे अन्न झाकून ठेवायला हवं. स्वामी देवा, आपण इथे स्मशानात? स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. स्वामी देव असे कुठे गेले असतील निघून? नाही नाही, मी बघून येते. तुम्ही असं करा, हे अन्न झाकून ठेवा आणि तुम्ही या मागे. स्वामी, सुंदरा मावशी कुठेच दिसत नाहीत. कुठे गेले असतील? ते असे अचानक नजरेआड होणं म्हणजे काही संकेत तर नसेल ना? गोपाळ बुवा, मला तुम्हाला एक भयंकर गोष्ट सांगायची. काय झालं? अहो, ते निरंजन राव, त्यांनी तुमची बखर, तुम्ही लिहिलेली बखर जमिनीत पुरली. काय? बखर जमिनीत पुरली? नाही म्हणजे एक वेळ मी माझा अपमान झाला असता तर सहन केला असता, पण स्वामींच्या चरित्राचा असा अपमान? नाही नाही, ही फार मोठी चूक केली आहे त्यांनी. आणि इतकंच नाही, पुढचं ऐका. अहो, ते निरंजन राव स्वतःला तुमच्यापेक्षाही मोठा कवी समजतात आणि म्हणतात कसे, ते गोपाळ बुवा माझ्या पासंगाला देखील पुरणार नाहीत. मला नाही सहन झालं गोपाळ बुवा, म्हणून इकडे आलो ताडकन. माझा अपमान झाला याचं मला काही वाटत नाहीये, पण स्वामींचं चरित्र, ती बखर माती खाली गाडणं, हे मला सहन होत नाहीये. आणि मी हे कदापि सहन करू शकत नाहीये. मी धर्मशाळेकडे चाललोय. पाहतोच आता. लोकांमध्ये भांडण लावून ती बघण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. स्वामी देवा, देवा तुम्ही इथे का थांबलायत? विहिरीत काही विशेष दिसतंय का? नाही, पण मला तरी तसं काही दिसत नाहीये.
सुंदरे, नीट बघून सांग काय दिसतंय. पाणी दिसतंय आणि त्यात आपल्या दोघांचं प्रतिबिंब दिसतंय. पण देवा, पाणी हलतंय, स्थिर नाहीये, त्यामुळे आपलं प्रतिबिंबही स्पष्ट दिसत नाहीये. बरोबर सुंदरे, मनुष्याच्या मनाचं असंच असतं. पाणी स्थिर नाहीये म्हणून तुला नीट दिसत नाहीये, प्रतिबिंब नीट दिसत नाहीये, स्पष्ट दिसत नाहीये. आणि जेव्हा माणसाच्या मनात अहंकाराचे तरंग उठतात तेव्हा त्याला सत्य दिसत नाही आणि स्वतःची जागाही नीट कळत नाही. हा दगड म्हणजे जग आणि तुमची बुद्धी. हे दोन्ही तुमच्या अहंकाराला सतत धक्का देत राहतात. आणि अशा वेळी गरजेचं असतं ते मन शांत ठेवणं. आणि मन शांत ठेवायला हिंमत देते तुमची गुरुवरची भक्ती आणि विश्वास. खरंय देवा, गुरुवर श्रद्धा असली ना की मन स्थिर असतं. जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याचं मन शांत राहतं. आणि तो स्वतःला इतरांपेक्षा सरस समजतो, तो स्वतःला अहंकाराच्या काळ्या डोहात ढकलतो. पाणी काळसर व्हायला लागलं. स्वामीदेव नक्की काय सुचवू पाहताय? देवा, देवा, हे पाणी असं काळं का दिसायला लागलंय? निरंजनच्या बाबतीत हेच होणारे सुंदरे. वेळी जर त्यांनी स्वतःच्या अहंकाराला आवर घातला तर ठीक, नाही तर आणि त्याच्या अहंकाराच्या खेळात गोपाळाची मनशांती वेठीस धरली जाऊ शकते. म्हणजे सुंदरे, अहंकार एकट्याला बुडवत नाही, तो भोवतालच्यालाही बुडवून टाकतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. निरंजन भाऊ, ही स्वामींची बखर तुम्ही मातीत पुरलीत? मी काहीच केलेलं नाही. खोटं बोलू नका. याचे सगळे पुरावे इथे आहेत. हे पहा, ही माती ही नुकतीच खणलेली आहे. हा टिकाव हा इथेच आहे. उगाच वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर. मी चरित्र लिहायला घेतलंय हे तुम्हाला आवडलेलं नाहीये, म्हणून तुम्ही माझ्यावर काहीतरी जादूटोणा करताय. एकदा माझा ग्रंथ आला की तुमचं महत्व कमी होणार असं तुम्हाला वाटतंय. अहो, तसं असतं तर मी तुमची शिफारस केली नसती. ते तुम्ही स्वामींसमोर मोठेपणा दाखवायला केलं. मनातून मात्र दुस्वासच करताय. हे चांगलं नाही. तुम्ही पाप करतात आणि तुम्ही माझ्या लिखाणात व्यत्यय आणताय, हे देखील पाप आहे. तुम्ही घाबरलात माझ्या लेखणीपासून. निरंजन भाऊ, तुम्हाला या पापाची शिक्षा आज नाही तर उद्या भोगावीच लागेल. असं? मग आज रात्री तयार राहा माझा पहिला अध्याय ऐकायला. आणि माझा पहिला अध्याय ऐकल्यावर कळेल कोण सरस आहे आणि कोण नाही. स्वामीच काय ते सत्य दाखवतील. मी चरित्र लिहायला घेतलंय हे तुम्हाला आवडलेलं नाहीये. एकदा माझा ग्रंथ आला की तुमचं महत्व कमी होणार असं तुम्हाला वाटतंय. गोपाळा, या दिव्यात थोडं तेल घाल. धर्मशाळेत निरंजन भाऊंच्या बरोबर जे घडलं, म्हणजे त्यांनी बखर पुरली, त्यांच्या बरोबर वाद झाला, हे सगळं स्वामींना सांगावं होतं. पण नको,
त्यांना सांगणं म्हणजे तक्रार केल्यासारखं वाटतं. आणि अर्थात स्वामी सगळं पाहत असतात, त्यांना सगळं माहीतच असतं. काय रे, चित्त थाऱ्यावर नाहीये ना? आम्ही सांगितलं कार्य ही गुरुसेवाच, आणि गुरुसेवा करताना लक्ष भरकटू देऊ नका. माफ करा स्वामी. स्वामी देवाज असं का बोलले? आजपर्यंत कधीही ते गोपाळ बुवांना असं बोलले नव्हते. काय रे, निरंजनच्या ग्रंथाचा पहिला अध्याय ऐकायचा ना? मग तयारी झाली का सगळी? हो स्वामी. स्वामी, माझा पहिला अध्याय लिहून झालाय. कर सुरुवात. श्री स्वामी समर्थ. शब्द छान आहे, पण हे खरं स्वामी चरित्र आहे का? सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वा, छान लिहिलेत हा निरंजन भाऊ. खरंच तुमचं लिखाण खूप छान आहे. अगदी अलंकारिक लिखाण आहे तुमचं. स्वामी, सगळ्यांनी आपली मतं मांडली, तुम्ही काहीच बोलला नाहीत. छान लिहिलंयस. धन्यवाद स्वामी. स्वामीदेव म्हणाले होते, निरंजन भाऊंच्या अहंकारात गोपाळ बुवांची मनःशांती वेठीला धरली जाऊ शकते. काय गोपाळ बुवा, खूप चिंतेत दिसताय. तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. हे बघा, हे चांदीचं नाणं म्हणजे तुम्ही, आणि हे सोन्याचं नाणं म्हणजे मी. शेवटी सोनं ते सोनं. ऐकलत ना सेविकरी काय म्हणाले ते? आणि त्याहूनही महत्वाचं स्वामी काय म्हणाले ते? खूप छान लिहिलंयस. आव्हान दिलं होतं मी, आणि ते पूर्ण करून दाखवलं. निरंजन भाऊ, अहो तुम्ही माझ्यापेक्षा उत्तम लिखाण केलं, हे चांगलंच झालं. लोकांनी तुम्हाला नावाजलं. पण एक, तुम्ही अहंकार करू नका. अहंकार नाही, स्वाभिमान आहे. स्वाभिमान सर्वोत्तम असल्याचा. पहिला अध्याय पूर्ण झालाय आणि तो स्वामींना आवडलाय. आता पुढचाही अध्याय स्वामींना आवडतील. माझा ग्रंथ आला की लोक तुमची बखर विसरतील. तुमची ओळख पुसली जाईल. प्रमुख भक्तांच्या रांगेत तुमच्या जागी माझी नोंद होईल. निरंजन भाऊ, प्रमुख भक्तांच्या रांगेत स्थान मिळवण्यासाठी मी आधीही कधी प्रयत्न केले नाहीत आणि यापुढेही कधी प्रयत्न करणार नाही. हा, पण तुम्हाला जर तिथे स्थान मिळवायचं असेल तर माझ्याकडून शुभेच्छा. हा, पण एक, त्याआधी तुम्ही संयम ठेवायला शिकलं पाहिजे. अहंकार सोडला पाहिजे. अहो, कारण अहंकार हे असं एक दूषित रसायन आहे की प्रतिभेच्या संपर्कात आल्यावर सोन्याचंही पितळ होऊन जातं. सोन्याची चमक उपजत असते. प्रकाशाच्या सानिध्यात आली
की त्याची चमक अधिकच उजळते. सोन्याला अहंकार नाही म्हणत. माझी प्रतिभा स्वामींच्या सान्निध्यात आल्यामुळे ती अधिकच उजळली आहे आणि तुम्ही त्याला अहंकाराची उपमा देताय. बस, माझी चिंता सोडा. तुमच्या भक्तीत कमतरता राहिली, प्रतिभा कमी पडली आहे गोपाळ बुवा. जरा त्याकडे लक्ष द्या. खरंच माझ्या भक्तीत काही कमतरता आहे? खरंच माझी प्रतिभा कमी पडतीये का? सुंदरे, गोपाळाला प्रश्न पडलाय. कुठला प्रश्न देवा? त्या प्रश्नाचं उत्तर हे दिवे देतील. उत्तर दिवे देतील? प्रत्येक वेळी प्रश्न सोडवायला शब्दच उपयोग येतात असं नाही. कधी कधी प्रकाशही बोलतो. हे घेऊन गोपाळाकडे जा. तो नामस्मरण करत असेल, त्याच्या समोर दोन्ही दिवे ठेव. त्याला म्हणावं, हे दिवे तुला काही सांगू पाहताय, कळतंय का विचार त्याला. जा. बरं देवा. श्री स्वामी समर्थ. आपण बोलवलं स्वामी? हो, आम्हाला तुला काहीतरी द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. 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 तुमच्या भक्तीत कमतरता राहिली, प्रतिभा कमी पडली आहे गोपाळ बुवा. जरा त्याकडे लक्ष द्या. हे दिवे हे स्वामी देवांनी पाठवले तुमच्यासाठी आणि त्यांनी निरोप दिलाय. हे दिवे तुम्हाला काही सांगू पाहताय. आता बघा, तुम्हाला ओळखता येतंय का? ऐकू येतंय का? स्वामींनी असा निरोप का बरं दिला असेल? मला वाटतं या मागे स्वामी देवांची काहीतरी रचना असणार. स्वामी देव तुम्हाला काही सांगू पाहताय. पण म्हणजे हा लहान दिवा, मोठा दिवा, यातला फरक काय सांगू पाहतायत स्वामी? यातला फरक काहीच कळत नाहीये मला. तुम्हाला काही ओळखता येत आहे का? नाही हो, मला पण काही कळत नाहीये. या दिव्यांच्या माध्यमातून स्वामी जे सांगू इच्छितात ते मला कळतच नाहीये. स्वामी काय सांगू पाहताय? स्वामी, यातून दुर्गंधी येते. हे घे, हे कपडे घाल. स्वामी, तुम्ही कृपाळू आहात. जगातली मौल्यवानातली मौल्यवान गोष्ट तुम्ही मला देऊ शकता. सोने, चांदी, धन, आशीर्वाद. पण ते सर्व न देता तुम्ही मला हे मळकट आणि दुर्गंधयुक्त कपडे देता. याचं उत्तर उद्या कळेल. हे कपडे घाल, धर्मशाळेचा. तिथे निरंजन लिहित बसलाय. रात्रभर त्याच्या समोर बस. सकाळी स्थानावर येईपर्यंत हे कपडे काढायचे नाही. घे. स्वामी, रात्रभर असं अशा अवस्थेत? स्वामी, दुसरा काहीही आदेश असेल ना तरी सांगा. दुसरं कार्य सांगा, मी करेन. हाच आमचा आदेश आहे. पाळलास तर ठीक, नाही तर ठीक आहे स्वामी, तुम्ही जसं सांगितलं तसंच करेन. श्री स्वामी समर्थ. कधी कधी माणसाला सत्य दाखवायला अर्थ नाही, रोज घालावं लागतं. शिव शंकर शिव. काय रे गोपाळा, दिवे काय सांगतात कळतंय का? स्वामी, मी माझ्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केला,
गुरुकृपेत या दिव्यांसारखं जळावं लागतं असं वाटलं. गुरुकृपेचं तेल जोवर आयुष्यात आहे तोपर्यंत भक्त तेवत राहतो असं काहीतरी. उत्तम अर्थ शोधलायस गोपाळा, पण आम्हाला अपेक्षित असा अर्थ नाहीये. आम्हाला सांग, हा दिवा तक्रार करतो का रे? मी लहान, हा मोठा, याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी, याची ज्योत मोठी, माझी ज्योत लहान. हा दिवा अशी कुठलीच तक्रार करत नाही किंवा करणारही नाही. हे दिवे त्यांचं काम प्रामाणिकपणे करत राहतात, तेवत राहतात, स्थिर असतात. अरे मग जी गोष्ट दिव्यांना कळते ती तुला काय नाही कळत? ही दिवे असे म्हणतात का रे? याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी, हा सरस, मी नाही. मीच तुलनेच्या आहारी गेलो. मग अरे मग तू काय सगळ्यात पडतोयस? हा दिवा त्या क्षमतेप्रमाणे पूर्ण समर्पित भावनेने प्रकाश देतोय. ना कमी ना जास्त. प्रत्येक भक्तांना तेवढंच करावा. आपापल्या क्षमतेनुसार समर्पित भावनेने भक्ती करावी. बाकी कोण तुम्हाला लहान ठरवतंय, मोठं ठरवतंय, याकडे लक्ष का द्यायचं? आमच्याकरता दिवा लहान की मोठा हे महत्वाचं नाही, प्रकाश कमी की जास्त हेही महत्वाचं नाही. आमच्याकरता महत्वाचं आहे ते भक्ताच्या मनात दिव्याप्रमाणे तेवत राहणारी भावना. तू तेवत राहा गोपाळा, तुझ्या क्षमतेनं, तुझ्या श्रद्धेनं. बाकी कसलाही विचार करू नकोस. हो स्वामी. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ.